नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर बघा, आज आपल्यासाठी दोन मोठ्या खुशखबऱ्या आहेत आणि या खुशखबऱ्या ज्या आहेत सर्व लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांती गोड करणाऱ्या खुशखबऱ्या आहेत. तर मकर संक्रांती एक प्रकारे तुमची गोड होणार आहे. दोन मोठ्या खुशखबऱ्या आहेत. सर्वात आधी आहे मुदतवाढ आणि दुसरी आहे जे काही आपले 2 हप्ते बाकी राहिलेले आहे, डिसेंबर आणि जानेवारीचे. या दोन्ही हप्त्यांची तारीख आता आलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया सर्व काही माहिती. सर्वात आधी जाणून घेऊया मुदतवाढीबद्दल. बघा, KYC लाडक्या बहिणींना KYC अनिवार्य केलेली होती आणि त्यासाठी ती डेडलाईनसुद्धा देण्यात आली होती. आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही 31 डिसेंबरपर्यंत ही जी शेवटची तारीख आहे, मुदतवाढ दिलेली आहे आखरीची, आणि ही जी आहे ही डेडलाईन आहे आणि यानंतर तारीखवाढ मिळणार नाही, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या जे काही ट्विटर हँडल आहे, एक्स हँडल आहे, यावरसुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या पोस्ट केलेल्या होत्या. त्याचबरोबर शासन निर्णयसुद्धा या बद्दलचा निघाला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणींना जे काही KYC करण्याची तारीख आहे ती अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 राहणार आहे. त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची तारीख मिळणार नाही, अशा प्रकारचे वक्तव्यसुद्धा आलेले आहेत. तर आता बघा, 31 डिसेंबर निघून गेलेली आहे आणि लाडक्या बहिणींची KYC करण्याची जी काही तारीख आहे ती आता निघून गेलेली आहे. आता सर्व पोर्टल्स बंद झालेले आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना आता KYC करता येत नाही आहे. परंतु आनंदाची बातमी यामध्ये एक आणखीन आहे की ज्या बहिणी ज्यांना वडील नाही आहेत किंवा मग पती नाही आहेत, ज्या विधवा असतील, घटस्फोटित असतील, एकल असतील, अशा जे की लाडक्या बहिणी योजनेमधील पात्र आहेत, त्यांचे सर्व कागदपत्र ओके आहेत, तर त्यांची KYC अजूनही चालू आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर तुम्हाला जर पती नसेल किंवा वडील नसतील आणि जर एकल असाल किंवा घटस्फोटित असाल, विधवा असाल, तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. आता तुमची जी KYC आहे ही अजूनही सुरू आहे. फक्त तुम्हाला यासाठी काय करावं लागणार आहे, तुमचे कागदपत्र घेऊन अंगणवाडी सेविकाताई यांना, तुमच्या एरियामधील जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांना भेटायचं आहे आणि त्यांना आपले कागदपत्र द्यायचे आहेत. तत्सम जे कागदपत्र आहेत ते, ज्यामध्ये की मृत्यू प्रमाणपत्र, वडील जे काही तुमचे पती असतात त्यांचे, वडिलांचं प्रमाणपत्र, तर अशा प्रकारचे जे काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला लागणार आहेत आणि ते तुम्हाला अंगणवाडी सेविकाताई सांगतील. तुम्ही त्यांना भेटून घ्या, कोणते कागदपत्र लागतात, काय काय गोष्टी लागतात ते सर्व तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतील. कारण की त्या तिथं प्रॅक्टिकली करत आहेत, त्यांना कोणते कागद लागतात ते सर्व काही त्यांना माहीत आहे. तर तुम्ही जाऊन तिथं तुमची KYC करू शकता. तर तुम्ही कागदपत्र घेऊन जा अंगणवाडी सेविकाताईकडे. त्यांना अजूनही वेळ आहे, त्यांना टाईम आहे. ती जी KYC आहे मॅन्युअली ते करत आहेत, म्हणजेच की प्राधिकाऱ्यांकडे पाठवत आहेत, आपल्या कार्यालयाकडे ते कागदपत्र, आणि त्यानंतर तिथले जे अधिकारी आहेत ते आपल्या पोर्टलवर लॉग इन करून ते सर्व माहिती डेटा भरत आहेत आणि त्यामुळे या लाडक्या बहिणींची KYC तिथं होत आहे. तर तुम्ही रिक्वेस्ट करा अंगणवाडी सेविकाताई यांना आणि कसेही करून आमचे जे कागदपत्र आहेत ते घ्या म्हणा आणि आमची KYC करून द्या, जर तुमची बाकी राहिली असेल तर. अन्यथा तुमची जर KYC एक वेळ झालेली असेल तर मग तुम्हाला करण्याची गरज नाही. आता बघा, दुसऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यामध्ये की सर्व लाडक्या बहिणी आल्या, फक्त ज्यांना पती नाही आहेत आणि वडील नाही आहेत त्यांची KYC अंगणवाडी सेविका ह्या करत आहेत, सध्याही करत आहेत. आता बघा, ज्यांना इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्यासाठी सांगतो की आपल्याला ही काही KYCची मुदतवाढ आहे हे सरकारला द्यावीच लागणार आहे. बघा, मी ठामपणे सांगत आहे, सरकारला KYCसाठी मुदतवाढ द्यावीच लागणार आहे आणि यामध्ये सरकारची चूक आहे. कारण की लाडक्या बहिणींना एकतर भ्रमित केल्यासारखं झालं आहे. या अगोदरसुद्धा त्यांनी KYCसाठी सांगण्यात आलं होतं. आता KYC म्हटलं म्हणजे की लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की सर्वांनाच असं वाटतं एकूण काय, KYC म्हटलं म्हणजे की बँकेतली KYC आम्ही तर ती केलेली आहे, आधार कार्ड जोडणी KYC ही झालेली आहे आमची, मग आम्हाला कोणती KYC करायची गरजच नाही आहे. तर अशा प्रकारे भ्रमितसुद्धा लाडक्या बहिणी झाल्या होत्या आणि त्यामुळेच त्यांना ही जी नवीन KYC आहे ही समजलीच नाही, काय करायचं, कसं करायचं. त्यामुळे हा सुद्धा एक त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची KYC न होण्याचं एक मोठं कारण आहे. तर आता हे सुद्धा सरकारनं बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की सरकारचं जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये खूप मोठे कमी आणि प्रॉब्लेम्स होते आणि त्यामुळे सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींची KYC झाली नाही. आता यामध्ये कमी आणि प्रॉब्लेम्स काय होते, तर OTPची सर्वात मोठी समस्या त्या ठिकाणी होती. OTPच लवकर येत नव्हता. आता बघा, लाडक्या बहिणींनी KYC केली आणि आपली जे काही पोर्टल आहे किंवा जे काही आपली वेबसाईट आहे सरकारची लाडक्या बहिणींची, तर ती उघडल्यानंतर त्यांना जे काही आधार कार्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर जो काही OTP यायचा, तर तो OTP येण्यासाठी कमीत कमी 8 ते 9 मिनिटांचा कालावधी लागायचा, कधीकधी 8 मिनटंसुद्धा लागायचे.
तर बघा एवढा कालावधी आणि 10 मिनिटाचाच कालावधी पूर्ण KYC करण्यासाठी म्हणजे की OTP टाकण्यासाठीचा होता. म्हणजे 10 मिनिटापर्यंत तुम्ही तो OTP टाकू शकता, अन्यथा तुमचं जे काही प्रक्रिया आहे ती खतम होणार, पुन्हा प्रक्रिया करावी लागणार. मग आता बघा 8 मिनिटात जर OTP येत असेल 8 मिनिटानंतर, तर मग तो OTP टाकायचा कधी आणि ते सबमिट करायचं कधी, तोपर्यंत 2 मिनटं होऊनच जातात. म्हणजे ते 10 मिनटं कमी. अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींची KYC म्हणजे खूप साऱ्या लाडक्या बहिणींची KYC झाली नव्हती आणि ह्या प्रॉब्लेम्समुळे त्यांना खूप मोठा उशीर लागला आणि खूप मोठी समस्या त्या ठिकाणी निर्माण झाली होती. तर ही एक मोठी प्रॉब्लेम त्या ठिकाणी होती की OTPची, म्हणून लाडक्या बहिणींची जे काही KYC आहे ते झालेली नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की पोर्टलच उघडत नव्हतं. तुम्हाला माहीत आहे पोर्टलच उघडत नव्हतं आणि ही जी समस्या आहे ही खूप मोठी होती. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पोर्टल उघडते की नाही हे चेक करावं लागत होतं. जर उघडलं तर OTP लवकर येत नव्हता. OTP आलाही 7-8 मिनिटात आणि टाकलाही गेला तर एरर दाखवायचा. म्हणजेच की KYC सक्सेसफुली दाखवायचंच नाही, एरर दाखवायचा. म्हणजे अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी झाल्या होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना KYCसाठी जे काही एक मार्गदर्शन होतं हे व्यवस्थितरित्या मिळालं नाही. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनी जे काही ज्यांना येत नव्हतं मोबाईलद्वारे, त्यांनी बाहेर जे काही KYC करण्यासाठी जी काही CSC सेंटर असतील किंवा इतर सेतू सेंटर असतील, इतर इंटरनेट कॅफे असतील, इथं जाऊनसुद्धा त्यांनी KYC केलेली आहे. तर त्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची KYC झाली नाही आहे. काहींची KYC व्यवस्थितरित्या झाली, काहींची झाली नाही आहे. कारण की काही लाडक्या बहिणींचं म्हणणं असं आहे, मलासुद्धा मेसेज आलेले आहेत की आमची जे काही KYC आहे ही CSC केंद्रावाल्यानं किंवा मग सेतू केंद्रावाल्यानं किंवा मग जे काही इंटरनेटवाला आहे त्यांनी चुकवली आहे. म्हणजेच की त्यांनी जे काही फॉर्म तिथं फिलअप करायचा असतो, सहमती आहे की नाही आहे की हे, तर अशा प्रकारे त्यामध्ये कुठेतरी चूक केली. म्हणजे या अशासुद्धा प्रॉब्लेम्स लाडक्या बहिणींसोबत आलेल्या आहेत. तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि पुन्हा त्यांना एक वेळ मुदतवाढ देण्यात आली पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे मुदतवाढ आपल्याला का मिळणार, तर बघा दुसरं कारण हे आहे की लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार सत्तेत आलेलं आहे आणि लाडक्या बहिणींना जर धोका दिला तर मग मात्र लाडक्या बहिणी पुन्हा तुम्हाला बघणार आहेत. म्हणजेच की तुमच्याकडे ध्यान देणार नाहीत जर तुम्ही लाडक्या बहिणींकडे ध्यान दिलं नाही. हा एक मुद्दासुद्धा आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींना परत जे काही KYCसाठी मुदतवाढ सरकारला द्यावीच लागणार आहे आणि ती मुदतवाढ लवकरच 31 डिसेंबरपर्यंतच द्यावी लागणार आहे. आता डेडलाईन असं सांगण्यात येत आहे कारण की सर्वांकडून असंच माहिती येत आहे आणि मी सुद्धा आपल्या सर्वात आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या जानेवारीमध्ये 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ व्हायला पाहिजे आणि अशी आशा आहे. सर्व काही जे काही वातावरण चालू आहे तर 31 जानेवारी 2026पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मुदतवाढ मिळायला पाहिजे. हे असं माझंसुद्धा मागणं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींचंसुद्धा मागणं आहे. वेळोवेळी न्यूज येत आहेत कारण की खूप साऱ्या समस्यांमुळे लाडक्या बहिणींची हजारो लाखो लाडक्या बहिणींची KYC झाली आहे. ज्या पात्र बिचाऱ्या आहेत त्यांचीसुद्धा KYC झाली नाही आहेत. तर आता बघा लाडक्या बहिणींना एक मौका सरकारने द्यायला पाहिजे आणि कधी देतील काय देतील हे लवकरच स्पष्ट होणार आहे कारण की त्यांच्याबद्दल त्यांचं जी काही माहिती आहे, शासन निर्णय आहे, हे सर्व काही आता येणार आहे. तर घाबरू नका, तुमची KYCसुद्धा होणार आहे. मला आशा आहे आणि मी ठामपणे सांगतो आहे की लाडक्या बहिणींसाठी मुदतवाढ ही मिळणार आहे. सरकारला द्यावीच लागणार आहे कारण की लाडक्या बहिणींच्यामुळेच हे सरकार आलेलं आहे आणि म्हणून त्यांना मुदतवाढ देणं हे अपेक्षित आहे. बघूया आता लवकरच हे माहीत पडणार आहे. आता दुसरी गोष्ट बघूया की 18वा आणि 19वा हप्ता हा कधी जमा होणार आहे. तर बघा जानेवारीमध्ये 14 तारखेला मकर संक्रांती आहे आणि त्या अगोदर हा जो हप्ता आहे आपल्या खात्यामध्ये जमा होणार असं माहीत होत आहे. म्हणजे की आपली जी मकर संक्रांत आहे ही गोड होणार आहे असं वाटत आहे. आता 15 ते 16 तारखेला इलेक्शन्स आहेत आणि त्यानंतर जी काही आचारसंहिता हे खतम होणार आहे. परंतु त्या आधीच आचारसंहिता सरकार थोडी बहुत ढील देऊन आपले जे काही पैसे आहेत दोन्ही महिन्याचे 3000 रुपये एकत्र हप्ता येण्याचे संकेत वाटत आहेत आणि म्हणून असं वाटत आहे की 12 ते 13 तारखेला हे काही 2 हप्ते राहिलेले आहेत, 18वा आणि 19वा हप्ता तो आपल्या खात्यामध्ये येणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.